अंबादास दानवेंनी तुमच्यावरच संशय अप्रत्यक्षपणे व्यक्त केलाय. कुणी ठेवली, कशासाठी ठेवली, ती सापडलेली नाही. केनेकर साहेब कार्यकर्त्याची वगैरे असेल, चेक करून घ्यावं असं ते म्हणालेले आहे. आणि केनेकरांचा काही संबंध आहे हे पण तपासा. खरं तर अंबादास दानवे आणि मी जवळपास भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वीच्या याच्यात 15 वर्ष काम केलेलं आहे. अंबादास दानवेंना माहिती आहे मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि ज्या हिंदुत्वादी विचार त्यांनी सोडलेले आहे, मी सोडलेले नाही आहे. त्यामुळे त्यांना काही भीती नाही आहे. मला साहजिक माझ्यावर द्वेष बऱ्याच जणांचा आहे आणि तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रकट केलेला आहे. आता अंबादास दानवे ज्या मिश्किल याने म्हणले तर त्यांचा तो द्वेष तुम्हाला दिसूनच आला. निवडणुकीतला असेल, नाहीतर राजकारणातला असू शकतो, परंतु त्यांनी माझ्या बाबतीत घडलेल्या घटनेला मिश्किलपणे बोलणे हे त्यांनाही माहिती आहे की मी त्यांच्याबरोबर आज 38 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. ते भाजपलाही सोडून गेले, हिंदुत्वाच्या विचारालाही सोडून गेले. त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त या अशा प्रसंगामध्ये बोलणे उचित वाटत नाही. मी त्यांना एवढंच सांगेन की हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, हिंदुत्वाचे विचार प्रखरतेने मांडणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याच्यावरच रोख असू शकतो. तुम्ही आता कुठंच नाही आहे, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर नाही आहे ना, एखाद्या प्रखर विचाराबरोबर नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांशी मिळून घेतलेलं असल्यामुळे तुम्ही माझं मिश्किलतेने बोलले, परंतु दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. मी काही मला ठेवायची गरज नाही. मी अजून लायसन काढलं नाही, तुम्ही तरी लायसन काढून ते बाळगता. मी तर अजून गनचं लायसन नाही काढलं. मी त्याला कधी घाबरलो नाही. इतक्या प्रखरतेने बोलतो, गोवंश हत्येसंदर्भात बोलतो, लव जिहादबद्दल बोलतो, प्रखर हिंदुत्वादाबद्दल बोलतो, अजून घाबरलेलो नाही. आणि त्यामुळं मी काही घाबरून हे काही केलेलं नाही. मीडियाला कळालं, निश्चितपणे हा पोलिसांचा एक तपासाचा भाग आहे आणि म्हणून ते दाखवणं गरजेचं होतं. मला पोलिसांना कळवलं, बस एवढंच आहे. जिल्हा परिषदेचा मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की शिवबा दिला तर आम्ही तो पाठिंबा घ्यायला तयार आहे, जिल्हा परिषदेवर आम्ही अध्यक्ष बसू. आणि काही लोक त्यांच्या संपर्कात आहेत, तुमचेही आणि शिंदेचे. त्यांची अवस्था अशी झालेली आहे की एखाद्या याच्यात गळ टाकून बसण्यासारखे ते रिकामे बसलेले आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडं कोणीच जाईना. कारण उरलंच काही नाही ना, ध्येय उरलं नाही, विचार उरला नाही, कोणती भूमिका राहिली ठाम नाही आहे. आणि त्यामुळं आता संपलेल्या विषयात वाट पाहत बसणंच काम आहे त्यांचं. त्यांच्याकडं कोणी जाणार नाही आणि काही हे नाही. त्यांनी जे मुंगेरीलालच्या हसीन सपने रंगवण्याचं काम करावं, निश्चित जाणार नाही त्यांच्याकडं. आम्ही महायुती भरभक्कम आहे. महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा असो का महायुतीत जो निर्णय वरिष्ठ घेतील तो, मग तो भाजपचा असो शिवसेनेचा असो. ठीक आहे, धन्यवाद.